ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। अनंत गर्जेची चौकशी करून कारवाई करा, दमानी यांची मागणी। माझा पीए असला तरी कारवाई करा असं किमान पंकजा मुंडेंनी पोलिसांना सांगावं। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणावरून दमानी यांची प्रतिक्रिया। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार, मृत गौरी पालवेच्या मामांचा आरोप। पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। एकनाथ शिंदे आणि आमच्यात कोणताही दुरावा नाही, आम्ही एकमेकांची चर्चाही करतोय। शिंदेंबाबतच्या दुराव्याच्या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, पुतळा अनावरण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीने बंद केली। बॅनर फाडत जोरदार निषेध। असलम शेख यांना अटक करण्याची मागणी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी, स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी। अमित साटमांच्या कार्यालयावरील हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार, काँग्रेसच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांचा इशारा। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल, हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचे बाप फडणवीस आमच्याकडेच आहेत। लोणावळा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुरेखा जाधवांचं बेताल वक्तव्य। भोरमध्ये अजित पवारांची सत्ता, पण मुख्यमंत्री फडणवीसच। प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। भाजपने भोरमध्ये मटका किंग उमेदवार दिल्याचा आमदार शंकर मांडेकरांचा आरोप। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळराजे पाटील 302 मधील आरोपी, उमेश पाटलांचा आरोप। ठाकरे सेनेतील 11 उमेदवारांची रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतून माघार। स्वपक्षाने कसलंच सहकार्य केलं नाही, आता तटस्थ राहणार। 16 पैकी 11 जागांवर माघार। कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यातून अटक, करवीर पोलिसांची कारवाई। भाविकांना लुबाडणारा सनी भोसले जेरबंद। पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस, 25 ते 30 दुचाकी, कार आणि रिक्षांची तोडफोड। हंडेवाडीच्या आदर्श नगरमधील घटना। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार, ईडीने जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक, सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। स्मृती आणि पलाशचा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला। भारताच्या महिला दृष्टिहीन क्रिकेट संघानं जिंकला पहिला T20 विश्वचषक। श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात 7 विकेट्स राखून नेपाळ संघाला नमवलं। दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 489 धावा। खालच्या फळीतील फलंदाजांनी टीम इंडियाला चांगलं झुंजवलं। दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या 9 धावा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।